एलिमिनेटरचा पहिला मुकाबला 9 तरुण डोंगरपाडा वर्सेस थोडस सोमनाथ या ठिकाणी दुखापतग्रस्त आहे. थांबा थोडं पाणी घेऊन जा सोमनाथ साठी. चला बॉल लागला की काय? हा नितीन भाऊ बॉल लागला. द्या पाणी द्या दादा त्यांना. नको मग हवा तर द्या. थोडा लांब व्हा. सर पहिली बॉल पहिली रन या ठिकाणी आलेली आहे शिवगर्जना संघाची. मयुरेश गोलंदाजी मार्कवरती आहे. पहा मयुरेशला भरपूर कमी पाहिलं आहे गोलंदाजी मार्कवरती, परंतु आता मात्र पहिली षटक टाकण्यासाठी आलाय. ओहो आकोटप्पा चेंडू त्याला वाट पाहून मारला फटका, परंतु खराब फटका डायरेक्ट जातोय सीमारेषे पार आणि गडी होतोय बाद. मयूरला या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती बोलवलं होतं पहिलं षटक टाकण्यासाठी आणि मयूरने आपलं काम बखूबी निभावलं आहे. 4 मध्ये 2च धावा खर्ची पडलाय आणि 2 फलंदाज बॅक टू डिपार्ट केलेले आहेत. हलक्या रीतीने खेळून काढला. नागेशने या चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. 3 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 5 चेंडू आतापर्यंत संपला. सुरेख स्टार्ट गोलंदाजी मार्कवरती असताना 9 तरुण डोंगरपाडा संघाची. प्रणयनी हलक्या रीतीने खेळलाय. वेगवान पद्धतीने चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला होता. वीरूने चेंडूला उचललाय, फेकलाय. 1 रन भेटेल. 1 रनशी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 वरती 2 शिवगर्जना संघ. चला या ठिकाणी इशारा झालाय. छोडी जो खनकी हात में इशारा झालाय. फिल्डर या ठिकाणी इम्पॅक्ट बोलवलं गेलेलं आहे. कोणाला बोलवलंय? मीतला बोलवलंय. बाहेर कोणाला पाठवलं? लक्षला बाहेर पाठवलंय आणि मीतला इम्पॅक्टच्या रूपाने बोलवलंय. नवीन गोलंदाजी मार्कवरती वेल एक्सपिरियन्स गोलंदाज उमेश. पहिला चेंडू ऑन साइडला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन धावफलकावरती ऍड केली जाईल.
आता मधल्या फळीतले फलंदाज आहेत. सलामीवर बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय दोन्ही फलंदाज वन डाऊनचे सेकंड डाऊनचे हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. आणि यांनी आता मात्र विचार केलाय की चांगले चेंडू पडतात त्या चेंडूवरती निदान एक रन तरी कंप्लीट करून धावसंख्येचा ग्राफ थोडा 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 करून वाढवण्याचा प्रयत्न करायचा. आणि ज्यावेळेस खराब चेंडू येईल त्या चेंडूवरती नक्कीच आपण आघात करूया. उमेदचा हा बॉल हा सुद्धा चांगला चेंडू, परंतु ऑन साईडला फटका चांगला सजवला होता. वीरूला चेंडूला अडवण्यासाठी झाला नाही, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव भेटेल. एका धावानेची धावफलक 7 वरती पोहोचलाय. नागेश आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये आहे. एक 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 करून धावफलकाला चालना देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाची 8 धावा आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. पंचांचा इशारा आपण करनला पाहतोय ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. 9वी धाव या चेंडूवरती काढलाय आणि शेवटचा बॉल असेल. संत सुरुवात संत पद्धतीने चाललेले आहेत, परंतु या संथला कुठेतरी वेग देणं गरजेचं आहे. तो वेग देण्यासाठी ओहो फटका चांगला फिल्डिंग त्याहून चांगली वाट पाहत होते. टप्पा पडून कधी चेंडू कुठे उडेल त्याच्यावरती नजर होती आणि चेंडूला उडल्यानंतर अडवला. चेंडूला एकच रन आलाय. 2 वर 10 धावा. ओहो टप्पा पडल्यानंतर निघून गेला. विकेटीच्या हातामध्ये काहीच कळलेलं नाहीये प्रणयला. तिसरं षटक हार्दिकला टाकताना आपण पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकले, 2 मध्ये एकच धाव खर्ची पडलाय. पुन्हा एकदा हार्दिक टू प्रणय. प्रणयनी वाट पाहिली, चेंडूला अखेर मोड दिला डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 रन धाव फलकावरती ऍड केली जाईल. 12 धाव फलकावरती. दोन 2.3 षटक संपल्यात. धावा फलकावरती 12 आपण पाहतोय. हो इकडे काय झालंय. हलक्या रीतीने खेळून काढलाय नागेशने हा चेंडू. 1 रन भेटू शकेल या चेंडूवरती. या 1 रनची धावफलक 13 वरती पोहोचवलाय. हा इकडे स्टेजवरती आपण पाहतोय आपण जम्मूचा वाढदिवस साजरा केला जातोय. हॅपी बर्थडे जम्मू. आणि सगळ्यांकडे मोरेगाव नगरीमध्ये सर्वांकडनं तुला वाढदिवसाचा भरपूर शुभेच्छा. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडू. 1 रन भेटू शकेल या चेंडूवरती.
संतुष्ट व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. इथून जर का विचार केला 20चा बचाव करत असताना प्रत्येक धाव इम्पॉर्टंट आहे. हलक्या हाताने सन्मान दिला, सन्मान देत असताना एक धाव धावफलकामध्ये ऍड होते. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. मयुरेश चिंटूच्या बॅट मधून येतोय चौकार. फटका खेळणं गरजेचं आहे. आम्हाला आक्रमक खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आणखी मयुरेश जाणला जातो, टॅपच्या सहाऱ्याने खेळून काढलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड होते. सिंगलने आपण जर का विचार केला 20चा बाटला इझिली केला जाईल, पण त्याच्या अगेन्स्ट जर का मयुरेशचा माइंडसेट एक क्लिअर आहे. त्याला देखील माहिती आहे 20चा बाटला करत असताना ती आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये नेहमी त्याच्या मुखातून आपण ऐकत असतो. सिंगलचा खेळाचा मला खूप कंटाळा येतो. त्या कारणास्तव मयुरेश आक्रमक खेळ करण्यासाठी जाणला जातो. पहिल्या षटकाची समाप्ती एका चौकारानंतर धावफलक 9 वरती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी दिशा चेंडूची चेंज झाली होती. आपण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून उतरून डोंगर पडायला देखील माहिती आहे 20चा बाटला करायचा आहे. मयुरेश चिंटूच्या बॅटमधून तो एक मोठा फटका आलाय. आता सिंगलने तर 20 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. 17 मध्ये 10ची गरज आहे. 17 मध्ये 10ची गरज. हलक्या हाताने ऑफ साईडला मात्र दिशा दाखवली. एक सिंगल. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का पाहायला गेलो मोरेगाव चॅलेंजरच्या टीमच्या वतीने सातत्याने 3रं वर्ष आहे. सन्माननीय जर का अतिथी आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. यस, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन केलं गेलं. एक स्पर्धेची खासियत इम्पॅक्ट प्लेअर म्हणून तुम्ही 2 षटकांच्या अगोदर तुम्हाला इन करणं गरजेचं आहे त्या प्लेअरला. हे देखील आहे. आणि टॉससाठी आल्यानंतर तुम्हाला ते बाउल आहे, त्याच्यातून 2 चिट्ट्या चॉईस करायची आहेत. 2 मधून एक चिठ्ठी चॉईस करायची आहे. एक बॅटिंग आहे, एक बॉलिंग आहे. कोणती चिठ्ठी तुमच्या नशिबात असेल. आणि अजून एक जर का आपण पाहिलं कटआउटचे बॅनर आहेत. त्या बॅनरवरती जर का चेंडू आदळला तर तुम्हाला हाफ राईस, हाफ चिकन चिल्ली केतनजी पाटील यांच्या माध्यमातून आहे. लगातारचे 3 चौकार जर का कोणत्या फलंदाजांनी मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण दिवसभरामध्ये असते. म्हणजे 15 मॅचेस पण होतं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एक अतिरिक्त धाव. आणि जर का कोणी विकेट हॅट्रिक घेतली त्या गोलंदाजासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खासियत आहे मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आपण दरवर्षी पाहतो काही नवीन गोष्टी ॲड करण्याचा प्रयत्न केला जातोय. मयुरेश चिंटू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण इथून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 6 धाव्यांची गरज आहे. त्यांना देखील माहिती आहे, नितीनजी गावड यांना देखील माहिती आहे की सिंगल या 6 धावा कंप्लीट करणं मैदानाच्या आतमध्ये इझी आहे. कारण की तो एक चौकार मारून मयुरेशने फासला कमी केलाय. टप्पा पडल्यानंतर उचली घेतले, फेकी वेगाने केले. बॅकअप आहे. कोणता संघ आहे मोरेगावच्या समोर 2 हात करण्यासाठी दाखवलोय. आतापर्यंत मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी मोरेगावच्या स्पर्धेचा आपण जर का विचार केला स्टेट खेळण्याचा प्रयत्न वेगाने नागेशच्या दिशेने चेंडू आला होता. शरीराचा वेध घेऊन चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. आता गाण्याचे बोल खूप चांगले आहेत. डेंजर खेळ दिसेल का आतापर्यंत संपूर्ण या मोरेगावच्या स्पर्धेमध्ये एक खंतेची बाब आहे. मागच्या 2 वर्षाच्या आपण दोन्ही सीझन जर का पाहिले मोरेगाव चॅलेंजर्स घरच्या मैदानावरती खेळत असताना त्यांच्या स्पर्धेमध्ये क्वालिफायच्या दिशेने नाही जात. मागच्या दोन्ही आपण जर का लीग फॉर्मॅटच्या मॅचेस पाहिला मोरेगाव चॅलेंजर्स नाही गेले, क्वालिफाय नाही झाले. ही आतापर्यंत सर्वात खंतेची बाब आहे. हीच गोष्ट चेंज करायची आहे. हाच इतिहास बदलायचा आहे की घरच्या मैदानावरती खेळत असताना संघ का क्वालिफाय होत नाही. आतापर्यंत एक खंतीची बाब आहे. ओव्हरऑल विरार क्रिकेट असोसिएशन जर का सीझनमध्ये पाहायला गेलं LNCC एकमात्र संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना मागच्या आठवड्यात क्वालिफाय झाला होता.
जर का काही पास्ट आपण पाहायला गेले DCCच्या स्पर्धेमध्ये देखील संघ आले होते पण तिथून पुढे नव्हते आले. UCCचा संघ देखील आपल्याला नेक्स्ट मध्ये खेळताना दिसणार आहे. क्वालिफायच्या रेसपर्यंत संघ घरच्या मैदानावरती खेळत असताना आयोजन कमिटीची टीम का क्वालिफाय होत नाही तो प्रश्न होता. तो LNCCने उत्तर दिलं. घरच्या मैदानावरती खेळत असताना LNCC क्वालिफाय झाली. इथून मोरेगाव चॅलेंजर्स नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. या मॅचमध्ये मात्र आता आपण जर का पाहायला गेलं एक फटका म्हणजे 4 धाव्यांची गरज आहे. मयुरेश चिंटूच्या बॅटमधून तो येईल का हा देखील प्रश्न आहे. कट केलं गेलं डिक्लेअर स्कोरमध्ये चेंडू साधतोय. आजच्या दिवसभरामध्ये आपण जर का पाहायला गेलं पहिल्या लॉटमध्ये नेमा बॉईज मोरेगावची टीम एक क्वालिफायच्या रेसमध्ये पुढे जाताना दिसले. इथून दुसऱ्या ग्रुपमध्ये देखील मोरेगाव चॅलेंजर स्वतः आयोजन कमिटीची टीम आहे. यानंतरच्या लॉटमध्ये आपण जर का पाहायला गेलो अजिंक्य तारा मोरेगाव ती देखील टीम आहे. जॉन्टी सरांनी प्रश्न विचारला होता की तिघांमधून कोणती टीम क्वालिफाय होईल. प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याला शेवटच्या जर का आपण मॅचपर्यंत गेलं तर ते देखील मिळणार आहे. इथून नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंजर समोर जवळजवळ आता मॅच जर का आपण पाहायला गेलं नवतरुण डोंगरपाड्याच्या बाजूने मॅच जास्त झुकली गेले. 7 मध्ये 2चा बचाव करण्यासाठी शिवगर्जना ही देखील मोरेगावातील टीम आहे. प्रयत्न त्यांच्या देखील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण तुम्हाला पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना निदान 25-30ला टच करणं गरजेचं आहे. पहिल्या मॅचचा जर का आपण मोरेगावचा ग्राफ पाहायला गेला शेवटच्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आला होता. त्या कारणास्तव धावफलक 30वर बदलली. ओव्हरऑल बॅटिंग परफॉर्मन्स आकाश गरजच्या बॅटमधून मात्र 1 चौकार आला होता. याचा विचार करणं मोरेगावला देखील गरजेचं आहे. या गोष्टीचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे की बॅटिंग का होत नाहीये. 6 मध्ये 1 धावेची गरज आहे. या आधीच्या मॅचमध्ये देखील आपण समीरला अफ्ताबला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहताना पाहिलं होतं पण शेवटच्या षटकामध्ये मॅच जात असताना 6-13 6-14 वरती गेली होती. तिथून निदान 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील नाही झाला. त्या मॅचचा जवळ पोहोचण्याचा प्रयत्न मोरेगाव का करत नाहीये. सर्वात मोठी खंतेची बाब मोरेगावची बॅटिंग लाईनअप कुठेतरी डिस्ट्रॉय दिसते. घरच्या मैदानावर खेळत असताना प्रत्येक गोष्ट आहे. नेक्स्ट मॅचमध्ये नवतरुण डोंगरपाडा विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम शिवगर्जना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते. दोन्ही कर्णधार आपण लगेचच यायचे.